असं आहे की सन्माननीय राजसाहेब आत्ताच आपल्याला माहीत असेल तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाऊन आले। तिथे अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उमेदवारांची चाचपणी, मतदारसंघाची चाचपणी त्यांनी त्या ठिकाणी केली। त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या सर्व ठिकाणचा एक प्राथमिक अहवाल की कोण उमेदवार असू शकतात, उमेदवार कोण कोण इच्छुक आहेत या संदर्भातला एक अहवाल येणाऱ्या 4-5 दिवसात देण्याचं त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत। त्याप्रमाणे सर्व नेते मंडळी आपापला अहवाल देतील आणि त्याचा पुढचा निर्णय जो आहे तो राजसाहेब घेतील। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागामध्ये मनसेचं चांगलं प्राबल्य आहे, तर या अनुषंगाने जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी विधानसभेच्या आणि पूर्ण म्हणजे मुंबईतल्या 36, ठाणेमधल्या 21 ठाणेमध्ये 18+6 म्हणजे 18 ठाणे जिल्ह्यातल्या आणि 6 मला असं वाटतं 6 किंवा 7 ज्या पालघर जिल्ह्यातल्या आहेत त्या आणि पुण्यातल्या 21 म्हणजे जिल्हा आणि शहर मिळून। तर त्या सगळ्याचा अहवाल 4-5 दिवसात आम्ही देऊ, त्याच्यानंतर पुढचा निर्णय राजसाहेब घेतील। म्हणजे एक दुसरा प्रश्न आहे, एसटी कर्मचाऱ्यांचा संप ऐन गणेशोत्सवाच्या काळात सुरू झालेला आहे, त्यामुळे चाकरमान्यांना विशेषतः कोकणातल्या मला असं वाटतं आज सरकार सगळ्या योजना जाहीर करते, लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे, त्याप्रमाणे बहिणींच्या खात्यात पैसे येतात। मला वाटतं एसटी कर्मचारी हा गेले अनेक वर्षापासून या गोष्टींसाठी संघर्ष करतोय, त्यांचा एकदा काय तो निर्णय सरकारने घेतला पाहिजे ही आमची भूमिका आहे। शेतकऱ्यांसंदर्भात बैठकीमध्ये काही चर्चा झाली का? शेतकऱ्यांसंदर्भातले जे साहेबांचं म्हणणं होतं मला वाटतं आज सकाळीच त्यांनी सांगितलेलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।